नमस्कार मंडळी, पल्लवीज किचन कट्टामध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। आपण आज पाहणार आहोत मस्त असा हेल्दी सोयाबीन फ्राईड राईस। सोया चंक्समध्ये कॅल्शियम, तांबे, जस्त जीवनसत्वे आणि सेलेनियम असतात। ते हाडांच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत। नवीन हाडांच्या वाढीस मदत करतात। हे आपल्याला वजन कमी करण्यास देखील उपयोगी आहे। त्यासाठी 2 वाट्या बासमती तांदूळ घेतला। तांदूळ कधीही जुनाच असावा म्हणजे तो छान फुलतो। तांदूळ ओळखायचा कसा जुना आहे तर त्याचा रंग पिवळसर पांढरा दिसतो। तसेच जुना तांदूळ दाताने चावून बघितला तर कटकन तुटला तर समजायचे जुना आहे आणि दाताला चिकटला तर तो नवीन आहे। तांदूळामध्ये पाणी टाकून हलक्या हाताने 3-4 वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेतला व अर्धा तास भिजत घातले। तांदूळ भिजत आहे तोपर्यंत सोया चंक्स भिजत घालण्यासाठी पातेल्यात पाणी टाकून गरम झाल्यावर त्यात सोयाबीन आणि मीठ टाकून चांगले हलविले। त्यानंतर 3-4 मिनिटांनी गॅस बंद केला। भातासाठी पातेल्यात पाणी टाकून उकळायला लागले आहे। त्यात भिजत घातलेले तांदूळ टाकायचे। सर्व तांदूळ टाकून झालेले आहे। त्यात तूप टाकायचे। तुपाने भात मोकळा होतो। लिंबू पिळायचे। लिंबाने भात पांढरा शुभ्र दिसतो। त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून चमच्याने मिक्स करून घ्यायचे आणि शिजवून घ्यायचे। भात जास्तही शिजवून घ्यायचा नाही तर तो मोकळा होत नाही। भात तयार झालेला आहे। बघा किती पांढरा शुभ्र दिसत आहे आणि मोकळा पण। आता मी हा चाळणीत काढून घेते। भिजत घातलेल्या सोयाबीनचे पूर्ण पाणी काढून हाताने दाबून घ्यायचे म्हणजे पूर्ण पाणी निघून जाते। सोयाबीनमध्ये अद्रक लसूण पेस्ट, तिखट आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचे आहे। थोडी काळी मिरी पावडर टाकायची आहे। यामुळे चव छान लागते आणि हे सगळे मिक्स करून घ्यायचे आहे व 15-20 मिनिटे चांगले मॅरिनेट करायला ठेवायचे। कढई गरम झाल्यावर त्यात थोडे तेल टाकून तेल गरम झाल्यावर त्यात मॅरिनेट केलेले सोयाबीन टाकून ते चांगले हलवून घ्यायचे। किंचित मीठ टाकत आहे कारण तेव्हा मी कमी टाकलेलं होतं मॅरिनेट करायच्या वेळेस। सोयाबीन झालेले आहे। आता आपण हे एका भांड्यात काढून घेऊया। भातासाठी कढईत तेल टाकून ते गरम झाल्यावर त्यात 2 तेजपानं टाकायची आहे। बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे। तो चांगला परतून घ्यायचा आहे। त्यात आता मीठ टाकून घेऊया चवीप्रमाणे। कांदा आपल्याला जास्त होऊ द्यायचा नाही आहे। त्यात आता अद्रक लसूण मिरची पेस्ट टाकून घेऊया। त्यात बारीक कापलेली कांद्याची पात, तिखट थोडेच टाकायचे आहे। अगोदर आपण अद्रक लसूण पेस्ट टाकलेली आहे नाहीतर खूप जास्त तिखट होईल। मिरी पावडर, धने पावडर, बारीक चिरलेला टोमॅटो, शिमला मिरची, बारीक चिरलेली पत्ताकोबी, वाटाणे टाकून चांगले मिक्स करून घ्यायचे। भाजी वाफण्यासाठी 2च मिनिट झाकण ठेवूया। आता झाकण काढून घेऊया। बघा भाजीला पाणी सुटलेले आहे म्हणजे आपली भाजी वाफवून झालेली आहे। त्यामध्ये ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस व सोया सॉस टाकून हे चांगले मिक्स करून घ्यायचे आहे। यामध्ये चाळणीतला भात टाकून घेऊया। भातातलं सगळं पाणी निथरून गेलेलं आहे। सगळा भात टाकून झाल्यावर मिक्स करून घ्यायचा आहे। भात मिक्स झाला आहे। आता त्यात सोया चंक्स टाकून घेऊया। सोयाबीन टाकल्यावर भाताला चांगले वरतून खालतून करून घ्यायचे व 5-10 मिनिटं चांगलं होऊ द्यायचा। त्यावर मस्त बारीक कापलेली कोथिंबीर टाकून द्यायची। रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा।